मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या सिनेमा 360 मध्ये. मित्रांनो, सध्या एक सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे आणि हा सिनेमा रसिक प्रेक्षकांसाठी परिपूर्ण मेजवानी असणार आहे. तो सिनेमा म्हणजे, तत्पूर्वी त्या सिनेमाबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. तुंबाड हे नाव ऐकलं की आपल्या अंगावर सरसरून काटा येतो, डोळ्यासमोर येतो तो हलकट आणि तो सोन्याचा शाप. पण विचार करा, जर याच तुंबाडच्या शेजारी असलेल्या एका गावात एक निष्पाप तरुणाच्या अंगात थेट तुंबाडची मंजुळा अवतरली तर? होय, झी स्टुडिओ निर्मित आणि विविध कोरगावकर दिग्दर्शित एक अत्यंत थरारक आणि तितकाच विनोदी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालाय, ज्याचं नाव आहे मंजाळची तंबुळा. सॉरी म्हणजे तुंबाडची मंजुळा. सई तामणकर, ओम भूतकर, जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, अंशुमन विचारे आणि मकरंद अनासपुरे अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा नेमका कसा आहे, चला पाहूया. सर्वात आधी बोलूयात या चित्रपटाच्या कथेबद्दल. गोष्ट घडते कोकणातील कोरगाव नावाच्या एका छोट्याशा शांत गावात. या गावात राहतोय केशव, ज्याची भूमिका साकारली आहे ओम भूतकरने. केशव हा तसा सरळ मार्गी आणि रंगकाम वगैरे करणारा आणि पेंटिंग्स वगैरे कुठे कुठे करणारा आणि आपल्या कुटुंबात रमणारा तरुण आहे. पण अचानक एक रात्री कोरगावातील शांतता भंग होते. केशवच्या अंगात एक वेगळीच शक्ती प्रवेश करते आणि गावकरी ओरडायला लागतात की केशवच्या अंगात तुंबाडची मंजुळ्याचं भूत आलंय. आता या कोकणाच्या गावामध्ये जेव्हा अशी संकट येतात तेव्हा सगळ्यांचा धावून जाणारा एकच तारणार असतो, तो म्हणजे रवी अण्णा, अर्थात जितेंद्र जोशीने याची भूमिका साकारली. हा रवी अण्णा म्हणजे गावातल्या प्रत्येक समस्येचं कॉमन सोल्युशन आहे. केस कोर्टाची असो, शेतीची असो किंवा भूताची, तोडगा काढणार फक्त रवी अण्णा. आता केशवच्या अंगातलं भूत कशा पद्धतीने बाहेर काढायचं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू असतात. गावचा भगत अंथरुणातच खेळत असतो, म्हणून त्याचा मुलगा प्रसाद हा जो केशवचा मित्र आहे, ह्याला त्याच्यातलं भूत काढण्यासाठी केशवच्या घरात आणण्यात येतं. त्याची भूमिका साकारली आहे अथर्व रुके यांनी. तेव्हा अथर्व रुकेचा रोल सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगळा पाहायला मिळणार आहे सोशल मीडिया सोडून. मग काय, रवी अण्णा या समस्येवर उपाय म्हणून थेट प्राचारण करतो तो करुणाकर गुरुजींना, अर्थात त्याची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली आहे. आता हे करुणाकर गुरुजी म्हणजे स्वतःला खूप मोठे तांत्रिक समजतात, पण त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या संवादातून जो काही निखळ विनोद निर्माण होतो तो थेट थिएटरमध्ये हशा पिकवतो. गुरुजी केशवच्या अंगातून मंजुळेचं भूत बाहेर काढण्याचे नानाधिक अघोरी आणि मजेशीर प्रयत्न करतात. पण खरा ट्विस्ट तिथे येतो जेव्हा शेजारच्या शापित तुंबाड गावातून एंट्री होते शोभाची, जिची भूमिका साकारली आहे सई तामणकर. शोभाच्या येण्याने कथेला असं काही गूढ वळण मिळतं की गावकऱ्यांचे पाय जमिनीवर राहत नाही. शोभा नक्की तिथे का आली आहे, तिचा आणि मंजुळेच्या आत्म्याचा काय संबंध आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे केशवच्या अंगात खरंच भूत आलंय की यामागे कोरगावाला हादरवून सोडणारा कोणता तरी वेगळाच कट रचला जातोय. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुंबाडची मंजुळा थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहायला लागेल. आता बोलूया या चित्रपटाच्या सर्वात भक्कम बाजूबद्दल. स्क्रीनवर जेव्हा एवढे दिग्गज कलाकार एकत्र येतात तेव्हा अभिनयाची दंगल होणार की नाही. आम्हा सगळ्यात आधी कौतुक करायला हवं तर सई तामणकरचं. शोभाच्या भूमिकेत सईने जी काही रहस्यमय छटा उभी केली आहे ती लाजवाब आहे. तिच्या डोळ्यातली ती भीती आणि चेहऱ्यावरचे गूढ भाव प्रेक्षकांना भ्रमातच टाकतात. तर दुसरीकडे ओम भूतकर यांनी केशवच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि कमाल केली. एक साधा तरुण आणि अचानक अंगात आल्यावर बदलणारी त्याची देहबोली, ओमने हे परिवर्तन खूप चांगल्या ताकदीने लोकांपर्यंत पोहोचवलं. करुणाकर गुरुजींच्या भूमिकेत त्यांनी लावलेली गावरान फोडणी आणि त्याचे टायमिंग चित्रपटाला एक वेगळीच रंगत आणतात. सोबतीला उषा नाडकर्णी जरी आपल्याला फार कमी वेळ स्क्रीनवर दिसत राहिल्या, पण त्यांचा अभिनय खऱ्या अर्थाने, त्यांच्यावरचं प्रेम प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये गोंधवून जातं. अंशुमन विचारे यांनी सिद्ध केलंय की एक अभिनेता प्रामाणिक काम करून प्रेक्षकांना भाग पाडतो. वाह, क्या बात आहे असं म्हणायला. रिअल लाईफ ही सुद्धा या सिनेमामध्ये खूप गोड दिसलेली, जिला आपण याच्या आधी काकण आणि राजा शिवाजी या सिनेमामध्ये पाहिलं होतं. केशव आणि तिची प्रेम कहाणी, तिची लव्ह स्टोरी याचं एक वेगळं रूप आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळेल. आणि शार्दूल सराफ यांनी आपल्या पात्राला योग्य तो न्याय दिलेला आहे. इतर गावातले सगळे कलाकार गावातलेच आहेत हे त्यांच्या अभिनयातून प्रकर्षाने पटवून देतात.
फार मस्त सिनेमाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी तुंबाडची मंजुळा पाहताना होणार आहे। तांत्रिक दृष्ट्या सिनेमॅटोग्राफर कौशल स्वामी यांनी पडद्यावर दाखवलेलं कोकण अत्यंत विलोभनीय आहे। कोकणातला तो सीन, तिथलं गूढ वातावरण कॅमेऱ्यात खूप सुंदररित्या टिपलंय। तसंच विवेक एडके यांनी लिहिलेली गाणी कथेला पुढे नेणारी आहेत आणि त्याला असीम पुरे, प्रतीक केळकर, तेजस जोशी आणि सौरभ भालेराव यांच्या संगीताने एक वेगळीच रंगत आणलेली आहे। सिंगर हरिहरन, राहुल देशपांडे यांची गाणी खूप भारी वाटतात आपल्याला ऐकताना। या सिनेमाचं पार्श्वसंगीत सुद्धा सीननुसार भीती आणि विनोद अचूक घडत करतं। याचं श्रेय साऊंड मिक्सिंगला पण जायला हवं, ते दिनेश उच्चिल यांनी केलंय। खूप सुंदररित्या साऊंड आपल्याला अनुभवता येतो थिएटरमध्ये। पण मित्रांनो, सिनेमा 360 ऑनेस्ट रिव्ह्यू मध्ये आपण फक्त कौतुक करत नाही, तर चित्रपटात काय उणीव राहिल्यात यावर आपण बोट ठेवतो। या चित्रपटाची पटकथा संवाद ऋषिकेश तुराई यांनी लिहिलेली आहे, तर त्यांना संवादांमध्ये साथ दिली आहे ते योगेश सिरसाट यांनी आणि या सिनेमात काम सुद्धा केलेलं आहे। चित्रपटाच्या पूर्वार्धात ही स्क्रिप्ट आपल्याला खूप खिळवून ठेवते, पण जसजसा चित्रपट मध्यंतरकडे सरकतो तशी कथेची गती काहीशी मंदावते। दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी हॉरर आणि कॉमेडीचा समतोल साधण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय, पण ऋषिकेश आणि योगेश यांचे संवाद काही ठिकाणी आणखी जास्त पंचेस किंवा चांगले होऊ शकले असते असं वाटतं। सिच्युएशन चांगल्या असूनही तितकी हास्याची दंगल व्हायला हवी तितकी होत नाही असं काहीशा सीन मध्ये आपल्याला दिसतं। सर्वात मुख्य म्हणजे कथेचा जो मुख्य ट्विस्ट आहे तो गावकऱ्यांसाठी सस्पेन्स असला तरी सुजान प्रेक्षक म्हणून त्याचा अंदाज आपल्याला आधीच येतो। हा सस्पेन्स जर ऋषिकेश तुरई यांनी त्यांच्या स्क्रीन प्ले मधून शेवटच्या 10 मिनिटांपर्यंत लपवून ठेवला असता तर क्लायमॅक्सला त्याचा मोठा ब्लास्ट केला असता। ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुंबाडची मंजुळा हा केवळ लोकांना घाबरवणारा किंवा हसवणारा चित्रपट नाही, तर हा एक असा प्रामाणिक प्रयत्न आहे जो मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील आणि सामाजिक एका अतिशय महत्त्वाच्या भावनिक प्रश्नावर बोट ठेवतो। सई तामणकरचा अभिनय, मकरा नानासुरेंची कॉमेडी आणि कोकणचं सौंदर्य या गोष्टीसाठी हा सिनेमा वीकेंडला सहकुटुंबासोबत नक्कीच जाऊन आपण पाहायला पाहिजे। या सर्व गोष्टींचा विचार करून लोकमत फिल्मी सिनेमा 360 कडून आम्ही तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला देत आहोत 5 पैकी 4 स्टार। तर मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट पाहणार आहात का? किंवा जर पाहिला असेल तर तुम्हाला केशवचं काम कसं वाटलं, रवी अण्णाचं काम कसं वाटलं, शोभाची भूमिका कशी वाटली, मकर नानासुरेंची कॉमेडी आवडली की नाही हे आम्हाला खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फिल्मी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट आणि ऑनेस्ट रिव्ह्यू साठी आपल्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा लोकमत फिल्मी। जय महाराष्ट्र।